अगं हे काय? अगं लग्न झालंय तुझं आता. असा बालिशपणा करून कसं चालेल बरं? सखू अगं तुझ्या सासूला हे कळालं तर ओरडतील ना त्या. लग्न झाल्यावर नुसतं लुगडंच नेसायचं असतं. बदलते आधी कपडे. माई बघ ना ग. अहो हो थांबा जरा. मीच सखूला हो म्हटलंय, तुम्ही तिला ओरडू नका. अगं उमा, पण कोणी बघितलं तर? अहो कोण बघणार आहे? कोण कशाला? ती बसलीच आहे ना भामा. हा चोंबडेपणा करेल ती. सखूच्या सासरी जाऊन सांगेल. काही होत नाही. अहो तिला अवघडल्यासारखं होतं हो लुगड्यात. आणि 4 दिवस तरी जरा मोकळं फिरू देत ना. माहेर त्यासाठीच असतं. चला बसा जेवायला. बरं बरं असू दे. सखू तू आणि आप्पा दोघं बसा आमच्या आधी, आम्ही मग नंतर बसू. पुरुषांच्या पंक्तीत जेवायला बसलीस तर तुला बरोबर वटणीवर आणते मी. नाही नाही, आधी पुरुष मग बायका. सासरची रीतच तशी. हो बरोबरच आहे ते. पण तू आता माहेरी आली आहेस, सासूरवाशीण नाही आहेस. लाडकी माहेरवाशीण आहेस. तू नाही का नेहमीच आमच्या आधी आप्पांच्या बरोबर जेवायला बसायची? तशीच बस. चल आम्ही नंतर बसू. बघ उमाईनं काय छान रांगोळी काढली आहे. आपण असं करूया, आपण सगळे एकत्रच अंगत पंगत करूया. चालेल, चला चला पानं वाढायला घ्या, एकत्र बसूया. हा सखू चला या, सोबतच पानं वाढूया. चला या 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 या. आज पतुरलाही सेवा केली बघ मनोरमे तू माझी. नव्या पिढीला कधी संधी देणार तू? आमचं पाय धुवून आमची पूजा करायचं मान आम्ही दिलाय आज तुमच्या सुनबाईला, सखूला. बोलव तिला. अगं बोलव सखूला. अरे सखूला बोलवा म्हणलं मी. हा कुठे आहे सखू? मला माहिती आहे तुम्हा दोघींना पण सखूला घास भरवायचं. सखू तुझी आवडती भाजी. सगळ्यांनी कान देऊन नीट ऐका. आजपासून सखूला शिळं अन्न द्यायचं. या सखू. ओ सुनबाई बाहेर या. अर्धाकुट झाले का काय तुम्ही सगळे? बाहेर झालेत का काय सगळे तुम्ही? हा या मनोरमे. बाबाजी या दिगंबरराव. कुठे आहे तुमची अर्धांगिनी? कधीपासून बोलवतोय तिला? बोलव, बाहेर बोलवा. पण कसं बोलवणार? घरातच नाही तर कुठून बोलवणार?
बाबाजी 7 समुद्रापलीकडचं दिसतंय या नागोजीला. मग 7 पडदा वाडा नाही तर 7 दार लावा. या समुद्रात बुडाशी लपून राहिलेला संबंध बी दिसतो तो आमच्या तावडीत गावतो. समजलं काय? मग तुम्ही कोणा चिरकुट दरिया में खसखस. बाबाजी विश्वासघात. नागोजीशी विश्वासघात म्हणजे साक्षात जिंगरोबाशी दगा, जिंगरोबाशी धोका केलाय तुम्ही. तुला काय वाटलं काय बी करशील? तुझ्या सुनाला माहेरी पाठवशील तर आम्हाला कळणार नाही वय? आम्हाला समद दिसत असत. तुझ्या घरात काय चालतं पळण पळची खबर असते आम्हाला. एक शब्द आणि एक शब्द ऐकू येत असतो मला. खोटं वाटतंय वय समजाना. योगाजा मी माझं काय आता? काल जुगारात जिंकला खरे नागाजा भाऊ. हो. भूत प्रेत येतात समजे कनवटीला बांधलेले असतात माझ्या. सदैव ती शक्ती जागृत असते माझ्यात. जय जिंगरोबा. पायाशी बसेल त्याला मिळेल संपत्ती. डोक्यावर नाचल त्याच्यासाठी नागोजी बनायला आपत्ती, गणगोर आपत्ती. आणि तू मनोरमे तुला हौस आली वय आपत्ती ओढवून घ्यायची. नाही बाबाजी, बाबाजी असे तुम्ही रागू नका बाबाजी. मग सखूला माहेरी पाठवलंच कसं तू? परस्पर आमचा विचार न घेता तू निर्णय घेतलाच कसा? परवानगी दिलीच कशी तिला माहेरी जायची? बोल. आमची आज्ञा मोडण्याची हिंमत केलीच कशी तू मनोरमे? मला क्षमा करा बाबाजी. एक शब्द बोलू नकोस नाही तर जीभ गळून पडल बघ तुझी. माहित नाही वय तुला? या सखूच्या माहेरी काय काय चालतं. इटुरायचं नाव घेतलं जातं सारखं तिथं. त्यांचं ते राऊळ तिथं नामस्मरण चालतं. तिनं जर माझ्याविषयी तिथं काही सांगितलं तिच्या घरच्यांना आणि त्या घरच्यांनी तिला इकडं नाही पाठवलं तर मग मी तसं होऊच देणार नाही बाबाजी. मी आहे. मी काय चालवलंय? मी ऐकून तो